नमस्कार. मी मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी राज्य प्रवक्ता. गेले 2 दिवस महाराष्ट्रातल्या मीडियावरती सर्वत्र चर्चा चालू आहे. ती म्हणजे नागपूरमधल्या एका कार्यक्रमाची, ज्या कार्यक्रमामध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र बाबा, म्हणजे त्याला बागेश्वर बाबा हे समजलं जातं, त्यांनी काही विधानं तिथे दिली. आणि त्यावेळेस मंचावर उपस्थित कोण होते तर महाराष्ट्राचे आणि भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे नेते म्हणजे RSSचे मोहन भागवत. हे महत्वाचे तिथे व्यक्ती होते. त्यांच्या समोर ही विधानं केली गेली आणि ती त्यांच्या समोर केलेली असताना इतकी अपमानास्पद विधानं महाराष्ट्राला तशी चालतील, ज्या महाराष्ट्रामध्ये असं एक उच्च स्थान आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेलं आहे, तो महाराष्ट्र सहन करणार नाही, स्वाभाविक होतं. त्यामुळे त्याची चर्चा झाली, त्याच्यावरती विरोधकांनी टीका केली. आता ही सगळी टीका केलेली असताना आज त्या बागेश्वर बाबांनी असं म्हटलं, की कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी त्यांची क्षमा मागतो. प्रत्यक्षात त्यांनी दुखवल्या असतील तर म्हटलं, त्यांनी काही विधान मागे घेतलेलं नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे. आता त्याहून जास्त खरं महत्वाचं काय आहे तर याच्यावरती देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली गेली तेव्हा त्यांनी याविषयी कुठेही दुःख किंवा खेद व्यक्त केला नाही, किंवा हे काय आहे याच्याशी ते बोलले नाहीत. त्यांनी काय म्हटलं तर त्यांनी म्हटलं की अशा अनेक महापुरुषांच्या लोककथा असतात, हे आपण लक्षात घ्या. आता या सगळ्या निमित्ताने एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी, ती अनेक इतिहासतज्ञ महाराष्ट्रात होऊन गेले. त्या इतिहासतज्ञांना तसा अर्थाचा सबळ पुरावा, काही रामदास स्वामी यांचे गुरु होते किंवा त्या पद्धतीचे तशा पद्धतीचे त्यांचे नातेसंबंध होते, याविषयी काही ठोस पुरावे नाहीत. काही बखर वगैरे गोष्टीतून असू शकतात, परंतु ही अनेक इतिहासतज्ञांनी सांगितलेली गोष्ट आहे. आता प्रश्न याच्यातनं निर्माण होतो की तो जो काय बागेश्वर बाबा आहे हा कोण आहे तर हा गेल्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्याला महाराष्ट्रभर भाजप नेत्यांनी प्रचारासाठी फिरवलं. प्रचारासाठी म्हणजे त्याच्या निमित्ताने त्याचे कार्यक्रम आयोजित केले गेले. लाखो कोट्यावधींचा खर्च करून लाखो लोकांना जमा करून या पद्धतीचे कार्यक्रम महाराष्ट्रभर केले गेले. आणि अशा अर्थाने तो खरं तर एका अर्थाने भाजपचा ब्रँड अँबॅसेडर आहे. म्हणजे तिकडे नरेंद्र, इकडे देवेंद्र आणि हे बागेंद्र, अशा किंवा आता धीरेंद्र हा माणूस हा त्यांचा ब्रँड अँबॅसेडर असावा, अशा पद्धतीने त्याला महाराष्ट्रभर फिरवलं गेलं, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. आता दुसरी गोष्ट, या सगळ्यामध्ये आपण जसं म्हटलं की आता याला ऐतिहासिक पुरावे नाहीत, बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न असा निर्माण होतो, मग देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले ती लोककथा? त्यामुळे या मुख्यमंत्री पदावरचा एखादा व्यक्ती असं विधान म्हणतो तेव्हा आपल्याला जास्त त्याच्याकडे नीटपणे बघायला हवं. आणि ही गडबड आता गेल्या 2 दिवसात झालेली आहे. त्याच्यामध्ये हा मुद्दा आलेला नाही, म्हणून मी मुद्दामून या संदर्भात बोलायसाठी आलो. याचं कारण असं की आपण या सर्व काळामध्ये पाहिलं की मध्यंतरी 1 वर्षापूर्वी याच देवेंद्र फडणवीसांना आळंदीच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनाही असाच मुकुट, शिवरायांचा जो आपण जिरेटोप म्हणतो, तो त्यांना देण्याचा प्रयत्न केला गेला, बरोबर आहे. त्यावेळेस त्यांनी नकार दिला, ही गोष्ट वेगळी, परंतु हा असा प्रयत्न एकदा झाला. त्याच्या आधी नरेंद्र मोदी यांनाही असा, म्हणजे जवळपास 2 वर्षापूर्वी असा जिरेटोप, महाराजांचा जो आपण पाहतो तशा पद्धतीचा जिरेटोप त्यांना देण्याचा प्रयत्न झालेला आहे, हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्यावरती ते पटेल जे होते राष्ट्रवादीचे, त्यांनी तेव्हा काही मला वाटतं जनतेसमोर असं पुन्हा करणार नाही अशा पद्धतीचे काही विधान निश्चितपणे केलं. आता हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येतं की ही काही सहज सोपी गोष्ट नसते. आता माझा प्रश्न त्यामुळे असा आहे, ती लोककथा महाराष्ट्रातल्या माणसांना माहिती नाही, मग आली कुठून? ही जन्मली कुठे? ही मध्य प्रदेशमध्ये जन्माला आली असं तर नाही. म्हणजे ही जन्माला आली कुठे? ही RSSच्या कार्यालयामध्ये जन्माला आली, तर नागपूरच्या. त्यामुळे आपल्या सर्वांचा हा प्रश्न महत्वाचा आहे की ही लोककथा जन्मली कुठे अशा पद्धतीची. तर हे जे काही सगळं आहे आपण पाहतो ती एका पद्धतीचं परसेप्शन, म्हणजे लोकांमध्ये समज तयार करण्याची प्रक्रिया या RSSने आणि या भाजपने निश्चितपणे गेल्या 8-10 वर्षांमध्ये केलेली आहे. त्यामुळे त्याच्या भोवतीनीच्या अनेक सुरस कथा तयार करायच्या आणि मग त्याच्यामधून लोकभावना एक वेगळी तयार करायची, असं ज्याला परसेप्शन क्रिएट करणं म्हणतो, हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे भाजपच्या बाबतीत. आणि हेच आपल्याला इथं लक्षात घ्यायला हवं की
या पद्धतीचे महाराष्ट्र थकले असतील आणि ते थकल्यानंतर कुठल्या तरी पुढच्या पिढीकडे जाऊ शकतील ना, ती ज्यांनी हे स्वराज्य सांभाळायचंय ते रामदास स्वामींकडे जातील आणि म्हणतील की मी थकलोय तर मी थोडी विश्रांती घेतो. हे शक्य तरी आहे का? ती अशा पद्धतीचं रामदास स्वामींचं आपण क्षणभर असं मानून चालू, त्यांचं कर्तृत्व वेगळं आहे ना, त्यांचं कर्तृत्व वेगळ्या क्षेत्रात असेल, मनाचे श्लोक वगैरे त्यांनी लिखाण केलेलं आहे, परंतु ही व्यक्ती राज्यसत्ता ज्याला आपण म्हणू ती सांभाळेल का? तर अशा पद्धतीचं, त्यामुळे अशी विधानं केल्यामुळे हा महाराजांचा अपमान असं सामान्य मराठी माणसाला, महाराष्ट्रीयन माणसाला निश्चितपणे वाटलं. आता त्यामुळे हे लक्षात घ्या की आज महाराष्ट्रामध्ये काय होतंय, ती आपण संविधान स्वीकारलं म्हणजे काय केलं आपण, तर आपण लोकसत्ता स्वीकारलेली आहे. आणि लोकसत्ता स्वीकारल्यानंतर लोकसत्ता श्रेष्ठ असते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे नीतिनियम, धर्माचे नीतिनियम असतील किंवा राजसत्तेचे जे काही असतील, या सगळ्याच्या वरती ही संविधानिक लोकांचं राज्य जे आहे ते जास्त अधिक श्रेष्ठ आहे. आणि या श्रेष्ठत्वाला प्रश्न विचारण्याचं काम या लोककथांमधून निर्माण करण्याचा उद्देश हा या भाजपच्या धोरणामध्ये असावा का, हा प्रश्न मी विचारतोय. तेव्हा माझ्या पुढे फक्त महाराष्ट्रातील जनता नाही, भाजप बरोबर गेलेले अनेक नेते सुद्धा आहेत की ज्यांनी याचा विचार करायला हवा. ते काय म्हणू पाहतात देवेंद्र फडणवीस, याचा तुम्ही शांतपणे विचार करावा. या होत असलेल्या घटनांमध्ये काय आहे हे पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण मला असं वाटतं की शोषण करणारी व्यवस्था, शोषण करणारी धर्मसत्ता ही बाबासाहेबांनी कधीच अपेक्षित केलेली नाही. त्यामुळे याच्यावरती ज्या धर्मसंस्था किंवा राजसंस्था आपण म्हणतो, जनतेमधून निवडून आल्यामुळे आपण लोकसत्ता म्हणू, याच्या उपर जे नियंत्रण असायला पाहिजे हे संविधानाचं नियंत्रण आहे. आणि ते संविधानाचं नियंत्रण आपल्याला म्हणून आपण भारत म्हणून एकत्र आहोत. हे सगळं आपण लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये जे फडणवीस म्हणतात ते जास्त धोकादायक आहे आणि त्याच्याकडे या निमित्ताने आपल्याला लक्ष द्यायला हवं की फडणवीस एक्झॅक्टली काय लोकांमध्ये पसरवू पाहतायत. धन्यवाद.